नमस्कार. प्युअर इट हप्ता बंद मध्ये मी येडेपिंपुड्याची नाजुका उर्फ निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आमच्या येडेपिंपुड्याची एक आजी आहे, ती एक गोष्ट नेहमी सांगायची आम्हाला. एका झाडावर पक्षी बसलेला असतो आणि त्या झाडाच्या खालून एक यमदूत चाललेला असतो. तर यमदूताची नजर त्या पक्षाकडे जाते आणि तो रोखून त्याच्याकडे बघायला लागतो. तो पक्षी बिचारा घाबरतो, तो रडायला लागतो. तेवढ्यात वरून एक गरुड त्याला जाताना दिसतो. तो पक्षी त्या गरुडाला सांगतो, बाबा रे मला वाचव या यमदूतापासून. तो बघ कसा रोखून बघतोय माझ्याकडे. रडत रडत त्याला सांगितल्यावर गरुडाला दया येते त्याची. गरुड त्याला उचलतो आणि दूरवर हिमालयात नेऊन ठेवतो. आणि गरुड परत येतो आणि त्या यमदूताला तो म्हणतो की काय राव तुम्ही घाबरवलत ना त्याला, का त्याच्याकडे असं बघत होता रोखून. तर यमदूत त्याला म्हणतो की मी विचार करत होतो की या पक्षाने आता खरं तर हिमालयात असायला हवं होतं, कारण थंडीने कुडकुडून मरणं त्याच्या नशिबात होतं. तो इथं काय करतोय. आजीच्या या गोष्टीपासून आतापर्यंत मी हा नशिबाचा खेळ सगळीकडे बघत आलेली आहे. म्हणजे कुणी त्याला दैव म्हणतं, कुणी नियती म्हणतं, कुणी नशीब म्हणतं. पण असं काहीतरी असतं जे आपल्याला कुणालाच माहिती नसतं. आणि हा नशिबाचा खेळ आपल्या हप्ताबंद मध्ये सुद्धा आपण खेळत असतो, बघत असतो. आज हे नशीब कुणाला साथ देणार आहे, कुणाचा हप्ता आज बंद करणार आहे, ते आपण आता बघूया. आणि त्यासाठी बोलूया आपल्या पहिल्या स्पर्धकांना, आणि त्या आहेत उन्नती जोशी. आणि आपले दुसरे स्पर्धक आहेत रविकुमार लंघे. आणि आता आपल्या तिसऱ्या स्पर्धक येत आहेत दीप्ती पाटील. आता उन्नतीताई, मला स्वतःची ओळख करून द्या. नमस्कार, मी उन्नती जोशी. तशी मूळची अकोल्याची, पण सध्या सर्व्हिस निमित्त मी पन्हाळा कोल्हापूर येथून आलेली आहे. आणि मी तिथे शिक्षिका आहे. कोण आले तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर माझी मामी आलेली आहे, माझा मामे भाऊ आहे आणि माझ्या मुली आहेत दोन्ही. 67,598 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. तुमचं मनापासून स्वागत आहे इथे. धन्यवाद. रविकुमार. नमस्कार, मी प्रॉपर पुण्याचा आहे. मी ऑलरेडी नवी मुंबईमधून आलेलो आहे आणि एचडीएफसी मध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून काम करतोय. एचडीएफसी मध्ये? एचडीएफसी बँकेमध्ये. हो हो. बर. म्हणजे लोक बँकेकडून कर्ज घेतात आणि हप्ता बंद करायला इकडे येतात, तर तुम्ही इथे हप्ता बंद करायला बँकेतून इथे आलेला? हो बरोबर. बर. काय कोण आले तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर माझी आई आलेली आहे, माझी मिसेस आलेली आहे आणि माझी बहीण आलेली आहे आणि माझा छोटू पण आलेला आहे आणि बहिणीची 2 मुलं पण आहेत. नमस्कार. 6,37,634 रुपये त्यासाठी आज तुम्ही इथे खेळताय. तुमचंही मनापासून स्वागत आहे. दीप्ती. नमस्कार, मी दीप्ती पाटील, सांगलीहून आली आहे. माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणून इंजिनिअरिंग आता कंप्लीट झालंय. कोण आले तुझ्या बरोबर? मम्मी, मोठी बहीण, आत्ते बहीण, आत्या, मामा आणि आत्ते भाऊ 2. नमस्कार. नमस्कार. म्हणजे तू आता 2,50,000 इथे खेळतेस. मी तुला तू म्हटलं तर चालेल ना? ठीक आहे, तुझंही मनापासून स्वागत आहे. 10 प्रश्न 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा होतील. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल, तो हा चेक इथून घेऊन जाईल. तर हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. निळू फुले यांनी भूमिका केलेला एक मराठी चित्रपट आहे, त्याचं नाव पूर्ण करा. एक गाव टिंब टिंब टिंब. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 12 भानगडी, पर्याय क्रमांक 2
17 भानगडी, पर्याय क्रमांक 3 36 भानगडी, पर्याय क्रमांक 4 56 भानगडी. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. उन्नतीताई काय उत्तर दिलंय? 12 भानगडी. पाहिला होता हा सिनेमा? माहितीये? नाही पाहिला नव्हता, ऐकून आहे. रवी कुमार 12 भानगडी. ठाम? हो ठाम. आणि दीप्ती 12 भानगडी. नक्की? खात्री आहे? हो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 भानगडी. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या नियमांप्रमाणे शटलकॉक मध्ये एकूण किती पिसे असायला हवीत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 14, पर्याय क्रमांक 3 16 आणि पर्याय क्रमांक 4 18. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. दीप्ती काय म्हणणं आहे तुझं? 16. खेळतेस तू बॅडमिंटन? नाही. माहिती आहे काही? नाही, असंच अंदाजे उत्तर हो, दिलं. अंदाज येतो. बरं. रवी कुमार 18. तुझं काय अंदाजे आहे की? अंदाज आहे. अंदाजेच आहे. आणि उन्नतीताई 14 अंदाजे. अंदाजेच आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16. दीप्ती तुझ्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. हो. आणि उन्नतीताई आणि रविकुमार तुम्हाला दोघांची उत्तरं चुकलेली आहेत. आता तिसरा प्रश्न. नशिबाचा कौल आजमावणारा असेल. माझ्याकडे ही 4 पानं आहेत. हे +10, हे -10, खेचा 10 आणि हे विदूषक. मला सांगा तुम्ही हे लोन कशासाठी घेतलं होतं? मी एज्युकेशनसाठी घेतलं होतं लोन, इंजिनिअरिंगसाठी. BE केलेलं आहे? हां, BE. बरं. आणि काय म्हणजे पुढे काय आता सध्या तरी जॉब करेन आणि थोडं स्टेबल झाल्यानंतर मग स्वतःची इंडस्ट्री सुरू करण्याचा विचार आहे. इंडस्ट्री? यस. कसली इंडस्ट्री? आता मला तर वाटते सॉफ्टवेअर पासून सुरू करावं लागेल. माझी मोठी बहीण ती मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि लहान भाऊ सेकंड इयर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करतोय. बरं. मग आम्ही तिघं मिळून असं म्हणजे ठरवलं की आपलं पाटील एम्पायर उभं करायचं. पाटील एम्पायर. वा 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 वा. क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे अंबानी नंतर एक पाटील एम्पायर उभं राहणार तर? हो, मराठी माणसाचं नाव. हो. वा 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 वा. शुभेच्छा. मला असं वाटतं मराठी माणसांनी असं विचार करायला सुरुवात केलं हेच खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी. आणि जनरली असं म्हटलं जातं की मराठी माणूस व्यवसायात पडत नाही किंवा व्यवसायात पडला तर तो पडतोच. पण नाही, तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे तुम्ही या व्यवसायात उभे राहाल. नक्कीच. नक्की. तर आता तिसरा प्रश्न, नशिबाचा कौल. तर हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. जगातील सर्वाधिक प्रमाणावर पिकवली जाणारी फळभाजी कोणती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बटाटा, पर्याय क्रमांक 2 वांग, पर्याय क्रमांक 3 कोबी, पर्याय क्रमांक 4 टोमॅटो. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. उन्नतीताई काय उत्तर दिलंय? टोमॅटो. खात्री आहे? हो, एकतर फळभाजी आहे आणि दुसरं म्हणजे इतर अनेक भाज्यांमध्ये टोमॅटोची आपण प्युरी वगैरे वापरतो. म्हणजे वांग जर वापरायचं असेल तर त्याला लिमिटेशन्स येतील, पण टोमॅटो जर वापरायचा असेल तर तो बऱ्याच ठिकाणी वापरावा लागतो आणि वापर जास्त म्हणजे नक्कीच उत्पादन पण जास्त असणार. रवी कुमार मी बटाटा असेल. का बरं? हा अंदाज आहे, म्हणजे नाही माहिती कोणती फळ. अंदाजाने उत्तर दिलं. आणि दीप्ती? विचार करायला गेलं तर बटाटा आणि टोमॅटो जास्त खातात, पण म्हणजे टोमॅटोचं कसं सॉस वगैरे आपण बघतो, म्हणजे ते जास्त प्रमाणात वाटलं मला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
बटाटा. उन्नतीताई, दीप्ती, तुमच्या दोघींचंही उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी रविकुमार तुम्हाला मिळते. आहे का काही नशिबावर विश्वास? नशिबावर विश्वास आहे, पण प्रायोरिटी कष्टाला असते. मी ही 4 पानं इथे ठेवते. हे ठीक आहे. काय वाटतंय, काय आलं असेल? जोकर आला असेल. नक्की एवढा विश्वास आहे नशिबावर? जोकरच आला असेल आणि खेचा 10 आलं असेल तर? खेचा 10 जर आला असेल तर काय बरोबर येते ना. बरोबर येऊ ना आम्ही सगळेजण. मग पुढे परत एकाच, नंतर मग सगळे क्वेश्चन सारखेच आहेत ना, मग सगळे एकाच याच्यामध्ये मार्क्स मध्ये. मी आत्ताच म्हटलं की एक मुलगी काहीतरी करू पाहते, पाटील एम्पायर उभं करू पाहते. करेल ना ती, नक्कीच करेल. पण ज्यावेळी मग लगेच तिला खेचणार तू. बघूया आपण. आणि तुझ्या नशिबाचा कौल आहे खेचा 10. ठीक आहे, तू आता योग्य उत्तर देऊन कमावच मग पुढे. ठीक आहे, पण नक्की तिचेच खेचायचे आहेत ना? आता काही विचार बदललाय का? नाही. नक्की नाही. ठीक आहे, त्यामुळे दीप्ती तुझ्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत आणि रविकुमार आपल्या खात्यात 10% वाढलेले आहेत. आणि या प्रश्नाबरोबर उन्नतीताई तुमच्या खात्यात आहेत 10%, रविकुमार 30% आणि दीप्ती 10%. मला सांगा, तुम्ही हे लोन कशासाठी घेतलं होतं? मी जे लोन घेतलं होतं ते बिझनेस सुरू करायचा म्हणून घेतलेलं होतं. बरं. माझ्या आई वडिलांचा एक बिझनेस होता, तो माझ्या बहिणीने घेतलेला होता, रेकॉर्डिंगचा, कॅसेट रेकॉर्डिंगचा. आणि तेव्हाच्या काळात म्हणजे जेव्हा सीडी वगैरे निघालेल्या नव्हत्या तेव्हा त्या मोठ्या रेकॉर्ड्स यायच्या, ग्रामोफोनच्या records. हा, ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स. बरं. त्याच्यावरून कॅसेटमध्ये गाणे भरले जायचे आणि मग त्या कॅसेट सगळीकडे घेतल्या जायच्या. बरोबर. असा जो एक बिझनेस होता तो माझ्या आई वडिलांकडून बहिणीने घेतलेला होता. आणि नंतर मग तिला पण जॉब वगैरे लागला तर तिला तो बिझनेस नंतर सेल करायचा होता, म्हणजे ते जे काही आहेत रेकॉर्ड्स वगैरे. तर असं एक डोक्यात आलं की एकतर पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांची एवढी मेहनत आहे त्याच्या मागे, एवढ्या वर्षांपासून त्यांनी ज्या एक रेकॉर्ड्स गोळा केलेले जमा केलेले, आणि असं करत करत त्यांनी एवढा स्टॉक केलेला. तो किती रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे? 1720 रेकॉर्ड्स आहेत. 1720 रेकॉर्ड्स. आणि त्यातली सगळ्यात पहिली रेकॉर्ड म्हणजे आलं मारा, की आपण कदाचित कित्येकांनी ते नाव सुद्धा ऐकलेलं नसेल. ते आता रिसेंट मध्ये रोजापर्यंतच्या अशा रेकॉर्ड्स आहेत. तर मग त्या रेकॉर्ड्स मला विकत घ्यायच्या होत्या म्हणून मग मी लोन काढलेलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली फार काही तो व्यवसाय फळाला आला नाही, कारण ती एक मधली स्टेज होती की जिथे सीडी वगैरे निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे हळूहळू ते प्रस्थ कमी होत गेलं आणि मुळात हा विदर्भामध्ये सुरू केला गेला जो काही बिझनेस होता. त्यामुळे तशी काही एवढी काही आवड तिथे अशी दिसली नाही की आहे खूप अशी आणि खूप चालेल असं ते वाटलं नाही. त्याच्यामुळे तो बिझनेस तसाही बंद पडला. पण आजही माझ्याकडे त्या सगळ्या रेकॉर्ड्स, त्याचा रेकॉर्ड प्लेअर वगैरे आहे. मग तुम्ही काही त्या विकण्याचा प्रयत्न केलात? फार नाही, 1-2 ठिकाणी प्रयत्न केला, पण ते अगदी कवडीमोल दराने घेत होते. म्हणजे 1-2 ठिकाणाहून तर असं सांगितलं की तुम्ही आम्हाला त्या रेकॉर्ड्स द्या, आम्हाला पाहिजे तसे आम्ही घेऊ, त्याला पेंट करू आणि त्याच्यावर आम्हाला हॉटेलसाठी वेटर पाहिजे किंवा मग एखादं असं डेकोरेशन म्हणून त्याच्यावर थोडेफार चित्र काढून पेंटिंग म्हणून आम्ही ते वापरू, तसा काही आम्हाला असा यूज नाही. असे 2-4 ठिकाणाहून उत्तर मिळाल्यावर मग मी तो विचार सोडून दिला. तुमच्या वतीने संपूर्ण प्रेक्षकांना आवाहन करते की इतका छान स्टॉक तुमच्याकडे आहे, तर याचा काहीतरी आपण उपयोग करून ज्यांना हवा असेल त्यांनी खरंच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावं, आणखीन इच्छा पूर्ण करून घ्यावी. रविकुमार, तुम्ही बँकेत काम करता? हो, बँकेत काम. म्हणजे हप्ता वगैरे या गोष्टींची नेहमीच संबंध आहे तुमचा. हो. पण मग प्युअरिट हप्ता बंद मध्ये यावं असं बँकेत असून सुद्धा तुम्हाला कसं काय वाटलं हप्ता बंद करण्यासाठी? वाटलं. मग आता दिवाळीची सुट्टी होती, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आई, माझी मिसेस आणि माझी बहिणीची छोटी मुलगी, ह्या तिघींनी असा आग्रह केला होता की नाही, आपला हप्ता बंद झाला पाहिजे, आपला जो हप्ता जातोय त्याच्यामुळे खूप साऱ्या इच्छा आपल्या अपूर्ण राहतात. मग त्या तिघींनी मिळून मला बँकेत फोन करून सांगितलं की SMS पाठवायचे हे सगळे. पण तुम्हाला असं वाटलं होतं की SMS पाठवल्यावर आपल्याला
बोलवणं येईल? मला असं वाटलं नव्हतं, पण ज्यावेळी मी सांगितलं बँकेमध्ये पण मी असं करतोय, तुम्ही पण करा, म्हणजे कोणाला सांगितलं? कस्टमर ज्यांचे लोन आहेत ऑलरेडी, की जे माथाडी कामगार आहेत, त्यांना मी सगळ्यांना सांगितलं, कोपरखंड ब्रांचमध्ये सगळ्यांना सांगितलं, पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही खूप SMS पाठवले पण आमचा काही नंबर आलेला नाही अजून. तर फर्स्ट याच्यामध्येच माझा नंबर पण लागला, नंतर ऑडिशनमध्ये पण ते सिलेक्शन झालं आणि सगळ्यांना मी सांगितलं पण, आणि त्यांना खूप अभिमान वाटला. काय आहे, बरोबर आहे की काही जणांचा नंबर लागत नाही, पण असं आहे की तुमच्यासारखे बँकवाले पण असतात ना, मग बँका पण चालायला हव्यात ना. सगळ्यांचे हप्ते बंद झाले तर बँका चालणार कशा?